साबळे, दोन मुद्द्यांवर आपल्याशी बोलायचं आहे. आपल्याला माहिती आहे आज दुपारी आपण आपल्या चेन्नईमधल्या एका करस्पॉन्डंट मित्राशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. त्याचे उद्देश दोन होते. एक तर त्यांनी आपल्याशी फोनवर बोलावं असं आपल्याला वाटत होतं की तिथल्या जनतेची भावना काय आहे. याचं कारण असं की अत्यंत विचित्र पद्धतीने आज दुपारी काही नेत्यांनी, वायकोनसारख्या काही नेत्यांनी मिठाई वाटून या निर्णयाचं स्वागत केलं. आपल्याकडे मला वाटतं त्याचा फोटो पण आपण दाखवू शकाल तो, की हा फोटो बघा. या फोटोमध्ये आपल्याला दिसेल की राम जेठमलानी आणि वायको हे दोघंही आहेत आणि या फोटोमध्ये मिठाई वाटून वायको त्यांच्या तोंडात मिठाई भरवत आहेत राम जेठमलानींच्या आणि त्यांचं अभिनंदन करतायत, कारण त्या 7 लोकांपैकी 2 जणांची आरोपपत्र ही राम जेठमलानींनी घेतलेली होती. आता साबळे, मला तुम्हाला 2 गोष्टी विचारायच्या आहेत. आज दुपारी आपणही त्या करस्पॉन्डंटशी बोलायचा प्रयत्न केला, पण जास्ती त्याला बोलता येत नव्हतं. नक्की तामिळनाडूमधल्या जनतेचं सेंटिमेंट म्हणजे काय आहे? त्याचं कारण यातला एक माणूस जो आहे त्याला काहीतरी, मला वाटतं फक्त बॅटरीचा काहीतरी फक्त त्याचा संबंध आला होता. त्याला माहिती पण नव्हतं ती बॅटरी कशा करता स्फोटकांकरता आहे आणि तो त्यात अडकला आणि त्याला 23 वर्षे शिक्षा भोगायला लागली. असा काहीतरी युक्तिवाद होता. तुम्हाला काय वाटतं, ही सेंटिमेंट खरी आहे का ती सुद्धा राजकारणाचाच एक भाग आहे? नाही, मुळामध्ये हा एक आंतरराष्ट्रीय कटाचा भाग होता. याच्यात दहशतवादी संघटना होती, LTT सारखी, तामिळ टायगर्स आपण जे म्हणतो श्रीलंकेतली, ती आता राहिलेली नाही. ही एक सुदैवाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे नुसतं याच्याकडे राजीव गांधींची हत्या म्हणून न पाहता एक दहशतवादी आंतरराष्ट्रीय कट म्हणून पाहायला पाहिजे. अर्थात हे जे कोणी अडकले ही सगळी प्यादी होती. प्यादी असणार हे उघड आहे. कोणाला तरी हे काम दिलं आहे, कोणाला तरी ते काम दिलेलं आहे, अशी ही सर्व प्यादी होती. तरी प्यादी असली, जसा कसाब हा प्यादा होता ISIचा, आपण त्याला फाशी दिलीच ना, तसंच प्यादी असली तरी ते कटामध्ये सहभागी झाली आणि त्यांना कुठे ना कुठे काहीतरी करायचं आहे. मुख्य आरोपी होते. त्यांना प्रत्येकाला कदाचित आपण राजीव गांधींची हत्या करणार आहोत हे माहिती नसेल. त्यांना हे सामान इथून तिथे पोहोचव, काही गोष्टी तिथे पोहोचव, असलं काम केलं असलं तरी देखील ते त्याच्यामध्ये सहभागी होते. आणि नकळतपणे आम्ही सहभागी झालो असतो हा कधीच युक्तिवाद असू शकत नाही. पण गेली 20 वर्ष वायकोनसारखा माणूस या एका काही माणसांची बाजू घेतो, होय, याचा अर्थ काय समजायचा? याचं कारण तामिळनाडूतलं राजकारण आपण समजून घेणं गरजेचं आहे. तामिळनाडूमधले सर्व पक्ष कधी ना कधी हे श्रीलंकेतल्या तमिळींच्या बाजूनी राहिलेले आहेत. श्रीलंकेमधल्या तमिळी जनतेची बाजू घेण्याला हरकत नाही, पण ती बाजू घेता घेता ते त्यांचं तिकडचं जे तामिळ टायगर्स आहेत, प्रभाकरांची जी संघटना होती, त्याच्या कच्छपी लागले आणि त्या आधारे तामिळनाडूतलं राजकारण गेले जवळपास 25-30 वर्ष चालू आहे. मी तामिळनाडूमध्ये स्वतः पाहिलेलं आहे की प्रेमदास जे राष्ट्राध्यक्ष होते श्रीलंकेचे, तर चेन्नईच्या आणि कोइंबतूरच्या रस्त्यावरती प्रेमदास हे कुत्रे आहेत अशा प्रकारच्या घोषणा तमिळमध्ये लिहिलेल्या मी या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत त्यावेळेला. तर त्यांचं संपूर्ण जे राजकारण आहे, काही वेळेला जयललितांनी त्यांची बाजू घ्यायची, करुणानिधींच्या बाजूला. तिथल्या तामिळी जनतेला ते एक माहिती आहे की तिकडे काँग्रेस पक्ष नाही आहे, तिथे भाजप नाही आहे, कधी हा पक्ष कधी तो पक्ष. मी आत्ता अगदी गेल्या आठवड्यातच तामिळनाडूमध्ये होतो, तर तिथे कुठेही हा प्रश्न की त्यांना सोडायला पाहिजे किंवा त्यांना यांची सुटका करावी अशी कुठेही मागणी नव्हती. हे सगळं राजकीय पक्ष आणि राजकारणी हे सगळं राजकारण करतायत. आत्तापर्यंत प्रशासनामध्ये त्यांचा ढवळाढवळ चालायची, हस्तक्षेप चालायचा. आता न्यायव्यवस्थेमध्ये देखील ते या पद्धतीने जर प्रवेश करू पाहत असतील किंवा ढवळाढवळ करू पाहत असतील, त्यातलं रामभाऊ म्हणाले की कायदेशीर अधिकार आहेत. कायदेशीर अधिकार आहेत, काही गुन्ह्यांच्या बाबतीत असणार, काही त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु जर हा दहशतवादी जर कट होता आणि हा केवळ एखादा साधा खून नव्हता, पंतप्रधानांची हत्या होती, त्यामुळे जयललितांनी किमान अगोदर केंद्र सरकारशी बोलायला हवं होतं. त्या केंद्र सरकारशी बोललेल्या नाहीत. आज संध्याकाळपर्यंत त्यांनी काही केंद्र सरकारला पत्राद्वारे कळवलेलं देखील नाहीये. त्यांचं म्हणणं आहे आम्ही केंद्र सरकारकडे पाठवलं, केंद्र सरकारकडनं गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आलं की अजून आपल्याला अशा प्रकारचं काही आलेलं नाही. मला संजीव साबळे आपल्याशी आणखीन 1-2 मुद्द्यांवर परत बोलायचं आहे. आणखीन काही क्षणात आपण परत ही चर्चा पुढे चालू ठेवणार आहोत. My heartiest congratulations and gratitude on behalf of MDMK, on behalf of millions and millions of Tamils who were concerned about the misery of these condemned prisoners. Hats off to the Tamil Nadu government headed by Madam Jayalalitha. She has taken a bold and historic decision. Of course it is the right decision. How can you give a person life, death sentence, you keep hanging over you, every day torture, then you keep him there in a state of torture for 22 years more. I mean, you should have some sympathy, some humanity.
Well, this is a very welcome decision. This is in accord with the human rights jurisprudence that has been evolved by the Supreme Court. And for the first time, the rights of death row convicts have been delineated. It will go a long way in advancing the jurisprudence of humaneness and human rights. आपण बोलतो आहोत राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडण्याचा निर्णय राजकीय लाभ उठवण्याकरता आहे का या विषयावर, आणि आत्ताच काही क्षणापूर्वी आपल्याबरोबर चर्चेमध्ये आलेत ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम. निकम साहेब, या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये काही शंका आहेत. आज जो जयललितांनी निर्णय घेतला, त्यांच्या कॅबिनेटने निर्णय घेतला, त्याच्याविषयी आपल्याकडून निरसन करून घ्यायचं आहे. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे राम जेठमलानींनी सुद्धा जे सांगितलं आणि अनेक नेत्यांनी सांगितलं तामिळनाडूमधल्या, की मानवाधिकारांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचा विचार करायला पाहिजे. मला आपली एक प्रतिक्रिया पाहिजे. केंद्र राज्य संबंध आणि केंद्र राज्यांचे अधिकार लक्षात घेता जयललितांनी आजचा घेतलेला निर्णय किंवा केंद्राला 3 दिवसाचा दिलेला अल्टिमेटम, याच्यानंतर काय शक्यता असू शकतात? मानवाधिकारांच्या पुरस्कर्त्यांना मी पहिला प्रश्न असा विचारू इच्छितो की जन्मठेपेचा अर्थ मरेपर्यंत जन्मठेप हा असा होतो, आणि दुर्मिळातील दुर्मिळ जर गुन्हा असेल तर फाशीची शिक्षा दिली जाते. सर्वोच्च न्यायालयाने काही विशिष्ट कारणामुळे 3 आरोपींची फाशीच्या जन्मठेपेत रूपांतर केलेलं आहे. त्याच्यामुळे या गुन्ह्याची तीव्रता कुठे कमी होत नाही. सरकारला जरी काय घटनेने अधिकार दिला असला की शिक्षा झालेल्या आरोपीला माफी देण्याचा, परंतु ही माफी केव्हा द्यावी, कोणत्या परिस्थितीत द्यावी, याची देखील काही मार्गदर्शक तत्व आहेत. दहशतवादी कृत्याला गुन्हेगारांना जर माफी दिली जात असेल तर हे दहशतवादाला उत्तेजन दिल्यासारखं नाही का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की एखाद्या धर्माचा, जातीचा किंवा एखाद्या वंशाचा एखादा आरोपी असेल म्हणून त्याच्यावरती खास मेहर नजर करावी का, आणि जर अशी मेहर नजर करण्यात येत असेल तर तुम्ही या वंशपाण्याला खतपाणी घालत नाही का, हा दुसरा प्रश्न. तिसरा मूलभूत प्रश्न म्हणजे असा की आज सर्वोच्च न्यायालयाने जो जन्मठेपेची, मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा असा दिलेला आहे, या आदेशाची सरळ सरळ अवमान्यता झाली आहे असं म्हटलं तर चुकेल कुठे? अगदी बरोबर आहे निकम साहेब, अगदी बरोबर आहे. मला एक प्रश्न आणखीन एक विचारायचा आहे की सारखा जो CRPCच्या 434 आणि 435चा जो उल्लेख केला जातो, तर या कलमांनुसार केंद्राची परवानगी या अशा प्रकारच्या कॅबिनेट डिसिजनला आवश्यक आहे असं म्हटलं जातं. आता या अशा परिस्थितीमध्ये 3 दिवसाचा अल्टिमेटम कसं जयललिता सरकार केंद्राला देऊ शकतं, आणि केंद्र ते ऐकू शकतं का, केंद्र धुडकारू शकतं का? नाही, पहिली गोष्ट म्हणजे केंद्र सरकारच्या पूर्वसंमतीची आवश्यकता आहे हा भाग मला काही पटत नाही. केवळ केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CBIने याचं इन्व्हेस्टिगेशन केलं, खटला दाखल केला म्हणून त्यांना त्यांची परवानगी पाहिजे होती या म्हणण्यात काही अर्थ नाहीये. प्रश्न असा आहे की शिक्षा झालेला आरोपी, मग तो खटला कोणी चालवला याला फारसं महत्व नाही, पण शिक्षा झालेल्या आरोपीला माफी देण्याचा, सरसकट किंवा अंशतः माफी देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, घटनेने दिलेला आहे, हे आपल्याला मान्य करावेच लागेल. त्यामुळे जयललिता सरकारने तो यांची परवानगी घ्यायला पाहिजे होती या म्हणण्यात काही अर्थ नाहीये. जो अल्टिमेटम दिलेला आहे त्याचाच अर्थ एक महत्वाची गोष्ट आहे की राज्य सरकारने ज्या घिसाडघाईने हा निर्णय घेतलेला आहे, कुठलीही तत्व कारण न देताना या गुन्हेगारांना माफी देण्याचा आदेश, म्हणजे यांची माफी रद्द व्हावी, म्हणजे फाशीची शिक्षा रद्द व्हावी याकरता वाट बघत असेल. लोकसभेच्या निवडणुका जवळ झालेल्या आहेत, अशा पार्श्वभूमीवरती तुम्ही वांशिक द्वेष वाढवण्याकरता जर करत असाल तर केंद्र सरकारला हस्तक्षेप करता येतो. माझ्या मते नुसतं हस्तक्षेप करून उपयोगाचं नाही, तर केंद्र सरकारने राज्य सरकारला बडतर्फ का करू नये अशा देखीलची नोटीस दिली पाहिजे. अगदी बरोबर. कारण असं आहे इथे जर कायद्याची जर पायमल्ली होत असेल तर केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याचा घटनेने अधिकार दिलेला आहे. बरोबर, अगदी उत्तम मुद्दा मांडलात आपण निकम साहेब. एक मुद्दा सर्वसामान्य जनतेच्या माहितीकरता विचारायचा आहे की याच्यानंतर 3 ते 4 प्रकारच्या लीगल ऍक्शन्स घेऊ शकता येतात का? एक म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, जो सर्वसामान्य कोणीही माणूस दाखल करू शकतो. दुसरं म्हणजे सुओ मोटो ऍक्शन, जी स्वतः कोर्ट घेऊ शकते का? आणि तिसरं म्हणजे त्याच्यावर केंद्र सरकार परत एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करू शकतं का? नाही, याबद्दल सर्वोच्च न्यायालय स्वतःहून काही याच्यावरती हस्तक्षेप करणार नाही, कारण तशी करण्याची आवश्यकताही नाही. न्यायालयाने अधिक सक्रिय होऊ नये, परंतु निश्चितपणे कुठल्याही व्यक्तीला याच्यावर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन करून तामिळनाडू सरकारचा निर्णयला आव्हान देता येऊ शकेल.
केंद्र सरकारला काही याच्याबद्दल चॅलेंज करण्याचा अधिकार आहे अधिकार नाही आहे. परंतु जर PIL गुन्हे दाखल केलं तर PIL द्वारे राज्य सरकारचा निर्णय हा कायद्याच्या तरतुदीशी कसा विसंगत आहे आणि ज्या पद्धतीने घेतलेला आहे, ज्या घिसाडघाईने घेतलेला आहे, त्यामागे काहीतरी काळवेर आहे अशा प्रकारचा संशय देखील व्यक्त करता येऊ शकतो. आणि मला खात्री आहे की याबद्दल अशा तऱ्हेचा जर आक्षेप कोणी घेतला तर सर्वोच्च न्यायालयाला दखल घ्यावी लागेल. परंतु केंद्र सरकार जर म्हणत असेल आम्ही स्वतःहून करू शकतो किंवा करणार आहोत किंवा 3 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय, याच्यामध्ये काही अर्थ नाही. परंतु केंद्र सरकारकडे जे बडतर्फीचं हत्यार आहे ते मात्र हत्यार त्यांना उगारता येऊ शकतं. त्याकरता त्यांना कायद्यात त्यांना ते व्यवस्थित तरतुदीचं विश्लेषण करावं लागेल. निकम साहेब, आपण देशाच्या सुरक्षिततेविषयी किंवा अनेक अतिरेक्यांच्या विरोधात सरकारच्या बाजूनी खटले लढवलेले आहेत, ते जिंकलेले आहेत, म्हणून हा प्रश्न आपल्याला विचारतो. आज काश्मीरच्या विधानसभेत सुद्धा जो विषय चर्चेला आला किंवा खोऱ्यांमधल्या काही नेत्यांनी असं म्हटलं गेलं की फेअर ट्रायल दिली गेली नाही अफजल गुरुसारख्या माणसाला, आरोपीला, आणि त्याच्यावर अन्याय झाला. कारण हा अशा प्रकारचा निर्णय जर एखाद्या साऊथमधल्या कुठल्या 4, 5, 6, 7 आरोपींबद्दल होऊ शकतो तर तो अफजल गुरुबद्दल का झाला नाही? आपल्या देशातली एकूण न्याय प्रक्रिया लक्षात घेता माफीच्या अर्जाला किंवा दयेच्या अर्जाला जो विलंब लागतो त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते असं आपल्याला वाटतं का? आणि तसं वाटत नसेल तर आणखीन इतर काय कारणं असू शकतात? आपल्याला काय वाटतं? समीरन, तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे. तामिळनाडू सरकारच्या या निर्णयाचे फार दूरगामी परिणाम होणार आहेत. पहिला परिणाम असं की राज्य सरकारच्या हातात हे कोलीत मिळेल की कुठल्याही आरोपीची सरसकट शिक्षा माफ आम्हाला करता येते. आणि जर राज्य सरकार हे जर कडबोळ्या पक्षांचं जर आलं असेल तर प्रत्येक रिजनल पॉलिटिकल पार्टीचे अजेंडे वेगळे असतील आणि रिजनल पॉलिटिकल पार्टीचा एखादा जर मोठा कार्यकर्ता अशा गंभीर गुन्ह्यात अडकला असेल तर ती रिजनल पार्टी राज्य सरकारवरती दडपण आणू शकते किंवा सरकार कोसळू शकते आणि राज्य सरकारला त्यावेळी मान तुकवावं लागेल. म्हणजे तामिळनाडू सरकारने हा जो वाईट पायंडा पाडून दिला आहे त्याचे अनिष्ट परिणाम इतर राज्यात यापुढे होऊ शकतात. इतर राज्यात काश्मीरमध्ये काय मागणी केली ते देखील असा उठाव करू शकतात. इतर अनेक राज्यामध्ये राज्य सरकारे मनमानी कारभार करू शकतात आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये कोणतं सरकार एक स्थिर सरकार असेल की नाही हे आज सांगता येणार नाही. कदाचित राज्य सरकार आणि केंद्र सरकारात देखील अनेक कडबोळ्यांचे सरकार अनेक पक्षांची होऊ शकतात आणि अशामुळे एक अंधाधुंदी माजू शकते. आणि म्हणून या बाबतीत तामिळनाडू सरकारला निश्चितपणे पायबंद घातला गेला पाहिजे. एक शेवटचा छोटासा प्रश्न, तो खरा फारसा या गोष्टीशी रेलेव्हंट नाहीये, पण आज दुपारभर चेन्नईमध्ये आम्ही आमच्या मित्रांशी, पत्रकारांशी बोलत होतो फोनवर, त्यावेळेला तिथे अशी एक भावना काही भागामध्ये व्यक्त केली गेलेली होती की या खटल्यामध्ये थेट संबंध नसलेली काही व्यक्ती आरोपी म्हणून 23 वर्ष शिक्षा भोगतायत. तर मानवाधिकाराच्या दृष्टीने त्यांच्यावर अन्याय होतो आहे तो या निर्णयामुळे दूर झाला. आपल्याला काय वाटतं, देशाच्या पंतप्रधानाविषयी जेव्हा अशी एखादी कॉन्स्पिरसी, आंतरराष्ट्रीय स्तरावरची कॉन्स्पिरसी होते त्यावेळेला अशा प्रकारच्या मानवाधिकारांचा विचार व्हावा की न व्हावा? या मानवाधिकारांना आता बरे म्हणजे पाने फुटलेले आहेत. या मानवाधिकारांच्या हे लक्षात येत नाही जे बॉम्बस्फोटात फक्त राजीव गांधी गेले नाहीत, अनेक पोलीस अधिकारी मरण पावलेत, अनेक निर्दोष नागरिक जिथे जे उपस्थित होते कार्यक्रमाला ते मरण पावलेले, त्यांच्या नातेवाईकांकरता गळे का काढत नाही हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की जर अशा प्रकारचं ही लागण जर सुरू झाली तर प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारची निदर्शनं अशा प्रकारचं होऊ शकतं आणि त्यामुळे यांनी म्हणाले की आम्हाला संधी मिळाली नाही कटाच्या आरोपामध्ये आणि एकदा आपल्या ज्या सक्षम न्यायालयाने यांनी दोषी ठरवल्यानंतर त्या न्यायालयाच्या न्यायाबद्दल देखील किंतु शंका व्यक्त करणं हा देखील एक प्रकारे न्यायाची चेष्टा आहे, क्रूर चेष्टा आहे असं मी म्हणेन. आणि जर या आमच्या मानवाधिकाऱ्यांना असं वाटत होतं की हे दोषी नव्हते तर त्यांनी त्यावेळेला त्या प्रोसिडिंगमध्ये सक्रियपणे भाग घ्यायला पाहिजे होता. तसं केलं नाही. न्यायालयाने पुराव्याच्या आधारे दोषी ठरलाय आणि या न्यायालयाच्या निकालाबद्दल जर तुम्ही अशी शंका घेत असाल तर उद्या हे कायद्याचं राज्य कशा प्रस्थापित होईल, लोकांचा, आम जनतेचा, सामान्यांचा कायद्यावरचा विश्वास उडेल आणि मग अराजकताला आपण निमंत्रण देत आहोत याची देखील मानवाधिकाऱ्यांनी नोट घेतली गेली पाहिजे. निकम साहेब, आपल्याला वेळ कमी आहे माहिती आहे, पण आता खरंच शेवटचा प्रश्न, सर्वसामान्य माणसांनी समजा जर आपण म्हणालात त्याप्रमाणे केंद्र सरकारने इतकी टोकाची भूमिका घेतली नाही,
सरकार बरखास्त करण्याची, राज्य सरकार बरखास्त करण्याची तामिळनाडूमधलं, आणि काही सामाजिक संघटनांनी किंवा सामान्य नागरिकांनी जर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे जनहित याचिका दाखल केली तर आपल्याकडे लोकशाहीचे 4 स्तंभ सर्वसाधारणपणे एकमेकांमध्ये हस्तक्षेप करत नाही असा संकेत आहे. पण बरेच गेल्या काही वर्षातले निर्णय हे न्याय यंत्रणांच्या हस्तक्षेपामुळेच परत एकदा रिओपन झालेत, विषय खटले पुन्हा चाललेत आणि दोषींना शिक्षा झालेली आहे. आपल्याला काय वाटतं, या 3 पर्यायांपैकी सगळ्यात चांगला इफेक्टिव्ह पर्याय कुठला असू शकतो? पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन का केंद्र सरकारची कारवाई? नाही, केंद्र सरकारच्या कारवाईपेक्षा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल होणं जरुरीचं आहे. कारण केंद्र सरकार अशी कारवाई करेल की नाही यावर मला शंका आहे. कारण केंद्र सरकारने अशी कारवाई केली तर भविष्य काळात केंद्र सरकारमध्ये जे पक्ष असेल, जो येईल किंवा हा पक्ष असेल तो नसेल, प्रस्तावित पक्ष असेल, त्यांना भविष्यकाळात यांची मदत घ्यावी लागेल आणि मग आपण असं करावं का, असे अनेक विचार केंद्र सरकारांच्या पक्षीय लोकांच्या डोक्यात येऊ शकतात. म्हणून न्यायालयाच्या माध्यमातूनच यात हस्तक्षेप होणं जरूर आहे, जेणेकरून लोकशाही जिवंत राहता येईल. पण मूलभूत प्रश्न समीरण असा आहे, हे सर्व का घडलं? राष्ट्रपतींनी दयेच्या अर्जावर त्वरित निकाल गेला नाही, आणि राष्ट्रपती जर दयेच्या अर्जावर त्वरित निकाल देत नसतील तर त्यांना का दिला नाही असं आम्ही कारण विचारू शकत नाही. म्हणून आम्हाला घटनेत संशोधन होणं जरुरीचं आहे, घटनेत बदल करणं आवश्यक आहे. घटनेत राष्ट्रपतींना विशिष्ट मुदत घालून दिली पाहिजे. विशिष्ट मुदतीत राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज निकाली काढला नाही तर तो रिजेक्ट झालाय असं गृहीत तत्व घालण्यात आलं पाहिजे. असं जर घडलं नाही तर भविष्य काळात राष्ट्रपती देखील टीकेला सामोरे जातील आणि मग लोकांचा विश्वास उडून जाईल. मग मी माझ्यासारखा वकील गुन्हेगाराला फाशीची शिक्षा तरी का मागेल? कारण एवढा आम्ही प्रयत्न करून जर गुन्हेगाराला फाशी शिक्षा मिळवत असेल आणि ती कोणाच्या विलंबामुळे, कोणाच्या अनास्थाव्यामुळे, कोणाच्या निष्काळजीपणामुळे जर फाशी शिक्षा अंमलबजावणी जर होत नसेल तर आम्ही काय संदेश देणार आहोत? कठोर शिक्षा आम्ही आमच्या समाधानाकरता मागत नाही, त्या गुन्हेगाराला शिक्षा आणि समाजात अशा प्रकारच्या गुन्ह्यांची पुनरावृत्ती होऊ नये हा एक लोकांना संदेश जाण्याकरता आम्ही फाशीच्या शिक्षेची मागणी करत असतो. पण दुर्दैवाने असं घडत नसेल तर फाशीची शिक्षा तरी कशाला ठेवतात? सरळ सरळ जन्मठेपेची शिक्षा ठेवा, म्हणजे या मानवाधिकाऱ्यांना देखील समाधान वाटेल आणि सगळ्यांना खुश वाटेल. निकम साहेब, एक अगदी शेवटचा छोटा प्रश्न. आपण मगाशी असं म्हणालात की केंद्र सरकार बरखास्त करू शकतं तामिळनाडू सरकार, पण त्याच्याकरता सुद्धा त्या वटहुकमावर राष्ट्रपतींची सही आवश्यक असते. एका अर्थाने ज्या राष्ट्रपतींच्या सहीमुळे दयेचा अर्ज सँक्शन होऊ शकतो त्याच राष्ट्रपतींच्या सहीने हे सरकार बरखास्त होऊ शकतं. म्हणजे राष्ट्रपतींना आपल्या निर्णयाची चिकित्सा करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे का? त्याचा जर गैरवापर एखादा राज्य सरकार करत असेल तर केंद्र शासनाला सुद्धा तसे निर्देश राष्ट्रपती देऊ शकतात का? राष्ट्रपती स्वतःहून हा निर्णय घेऊ शकत नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाची त्याला हो ठराव करावा लागेल हो. आणि केंद्रीय मंत्र्यांना ठराव करायला केंद्रीय मंत्र्याला त्याची कारणं नमूद करावं लागतील आणि तो राष्ट्रपतींवरती बंधनकारक असू शकतो.